मध्य-पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील व्यावसायिक गॅस पुरवठा आवश्यक असणाऱ्या सर्व संबंधित शासकीय विभाग तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकारचे रुग्णालय यांना व्यावसायिक गॅस पुरवठा मागणीप्रमाणे केला जाणार आहे. तरी संबंधित विभागांनी तालुकानिहाय याद्या पुरवठा विभागाला उपलब्ध करून द्याव्यात. त्याप्रमाणे संबंधित तालुक्यातील एजन्सीकडून व्यावसायिक गॅसचा पुरवठा संबंधित यंत्रणांना होणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मध्य-पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने एलपीजी पुरवठ्याबाबतच्या बैठकीत जंगम मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रसाद मिरकले, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, HPCL, BPCL, IOCL कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासह संबंधित अधिकारी, तहसीलदार, तालुका पुरवठा निरीक्षक उपस्थित होते. प्रभारी जिल्हाधिकारी जंगम पुढे म्हणाले, आदिवासी विकास विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण, जिल्हा परिषद, राज्य आरोग्य, जिल्हा परिषद, राज्य व महापालिका, इतर बहुजन विभागांनी शालेय पोषण आहार तसेच आश्रमशाळा, निवासी शाळा यांसाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची मागणी तात्काळ तालुकानिहाय पुरवठा विभागाला सादर करावी. त्या यादीप्रमाणे संबंधित तालुक्यातील गॅस पुरवठा एजन्सीला संबंधित यंत्रणेला व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात येतील. जिल्ह्यात HPCL, BPCL, IOCL कंपनीच्या 94 गॅस एजन्सीकडून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद केलेला आहे, परंतु घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा नियमितपणे सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी जंगम यांनी सांगितले. जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या पुरवठा विभागाच्या निरीक्षकांनी तालुका स्तरावर गठीत करण्यात आलेली दक्षता पथके आणि भरारी पथकांमार्फत जिल्ह्यात कुठेही अवैध गॅसचा वापर होणार नाही या दृष्टीने दक्ष राहून काम करावे. तसेच गॅस एजन्सीसमोर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यास त्या ठिकाणी पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी जंगम यांनी दिल्या. HPCL, BPCL, IOCL कंपनीच्या प्रतिनिधी यांच्याकडून कळवण्यात आले की घरगुती वापराचा गॅस सिलेंडर किमान 8 ते 10 दिवसांचा साठा उपलब्ध आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा अत्यावश्यक सेवेसाठी मागणीप्रमाणे उपलब्ध केला जाणार आहे. घरगुती गॅस पुरवठा कंपन्यांकडून नियमितपणे सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध केला जात असल्याने घरगुती गॅस सिलेंडरची कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याची माहिती HPCLचे प्रतिनिधी विनोद कुमारी यांनी दिली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.